पासून आपण रामायणातील गोष्टी ऐकूया. रामायण म्हटले की आठवतात ते वाल्मिकी ऋषी, ज्यांनी रामायण हे पहिले महाकाव्य लिहिले. म्हणूनच त्यांना आद्यकवी असेही म्हटले जाते. आज आपण वाल्मिकी ऋषींची गोष्ट ऐकूया. तमसा नदीच्या काठी एक भयानक अरण्य होतं. अनेक जंगली जनावरं त्या अरण्यात राहत होती आणि एक दरोडेखोर पण तिथे राहत होता. त्याचं नाव होतं वाल्याकोळी. अरण्यातून एक रस्ता शेजारील गावाकडे जाणारा होता. त्या रस्त्यावरून लोक येता जाताना खूप घाबरत आणि त्याचाच फायदा घेऊन तो त्या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि तलवारीचा धाक दाखवून लुटायचा. त्यांच्याकडील पैसा आणि दागिने काढून घ्यायचा, त्यांना मारूनही टाकायचा आणि त्याच पैशावर आपल्या बायको आणि मुलांचे पालनपोषण करायचा. एकदा नारद मुनी त्या वाटेने जात असताना त्यांनी वाल्याकोळीला बघितले. आता नारद मुनी म्हणजे कोण हे तुम्हाला माहिती आहेत का? नारद मुनी हे देवांचे ऋषी आणि श्री विष्णूचे परमभक्त. ते सतत नारायण नारायण हा नामजाप करत असत. वाल्याकोळीने नारद मुनींना बघितले आणि तो त्यांच्या अंगावर धावूनच गेला. तो म्हणाला, जे काय तुझ्याकडे असेल ते लवकर मला दे, नाहीतर मी तुला ठार मारून टाकेन. त्यावर नारद मुनी म्हणाले, अरे तू हे पाप करतोयस. लोकांना घाबरवून मारून आणि त्रास देऊन त्यांच्याकडचे पैसे घेणे हे मोठे पाप आहे. त्यावर वाल्याकोळी म्हणाला, मी हे काम माझ्या बायको आणि मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो. नारद मुनी म्हणाले, तू हे काम त्यांच्यासाठी करतोस? मग जा, तुझ्या घरी जा आणि विचार तुझ्या बायको आणि मुलांना, तू जे पैसे आणतोस ते लोकांना मारून लुबाडून आणतोस आणि हे तू पाप करून आणतोयस. त्यामुळे तुझ्या पापाचे वाटेकरी होणार का, असं विचारून ये, जा. दरोडेखोर तसाच धावत आपल्या घरी गेला आणि आपल्या बायको मुलांना विचारू लागला, मी जे पैसे आणून तुम्हाला देतो ते लोकांना मारून लुबाडून आणतो आणि पाप करून आणतोय, तर तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी होणार ना? त्याची बायको म्हणाली, तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं की तू आम्हाला सांभाळण्यासाठी लोकांना तुम्ही मारून आणि लुबाडून पैसे आणता? तुम्ही हे पाप करताय आणि तुमच्या पापाचे वाटेकरी आम्ही का होणार? आम्ही नाही होणार तुमच्या पापाचे वाटेकरी. हे ऐकताच वाल्याकोळीला फार वाईट वाटले. एवढी वर्षे निरपराध लोकांना त्रास देऊन त्यांना मारून त्यांचे पैसे आणले, ते सर्व आपल्या मुलांसाठी बायकोसाठी, पण आता तीच आपल्याला साथ देत नाही. याचा त्याला खूप पश्चाताप झाला. तो लगेच नारद मुनींकडे गेला आणि त्यांना शरण गेला आणि काकुतीने म्हणाला, नारद मुनी, तुम्ही माझे डोळे उघडले. सुखात सर्वजण सोबत येतात, पण दुःखाच्या वेळी कोणी नसते. मला क्षमा करा, मी घोर पाप केले आहे. मला आता खूप पश्चाताप होत आहे आणि मला या पापातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा. वाल्या, तुला खरंच अगदी मनापासून पश्चाताप होतोय ना? मग आता तुला या पापातून मुक्त होण्यासाठी मी एक मार्ग सांगतो. तू सत्यवचनी आणि परमपूज्य अशा श्रीरामांचा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच बसून राम राम असा अखंड नामजप करीत राहा. मी नक्कीच परत येईन. असे म्हणून नारद मुनी निघून गेले.